श्रमिक महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आज अंबाजोगाई नगरपालिकेच्या इलेक्शनच्या निमित्ताने कोर कमिटीची बैठक आपण इथं आयोजित केलेली आहे. खरा जर विचार केला, अंबाजोगाई शहराचा जर विचार केला तर इथला बहुजन समाज असेल, दलित समाज असेल, श्रमिक समाज असेल, या समाजाला इथं पाण्याचा प्रश्न असेल, इथं रेशनचा प्रश्न असेल, इथं नाल्यांचा प्रश्न असेल, इथं सर्व समावेशक सर्व समाजाच्या हाताला काम देण्याचा प्रश्न असेल. असं कुठल्याही पक्षाने इथं काम केलेलं नाही, ज्या पद्धतीत इथं पाहिजे त्या पद्धतीमध्ये. म्हणून संघटनेची भूमिका आपली इथं मानली पाहिजे, म्हणून आम्ही सगळे इथे एकत्र आलो. जर भविष्यामध्ये अंबाजोगाईचा खरा विकास करायचा असेल, इथल्या कामगार कष्टकरी माणसाला न्याय द्यायचा असेल, तर आमची भूमिका सुद्धा इथं सरळ हाताने ठरली पाहिजे. कारण आम्ही अशा पद्धतीने विचार करतो, इथं काम करत असताना कोण काम करणार आहे आमच्या लोकांसाठी? दीनदलित कष्टकरी श्रमिक समाज बहुजन समाज जे इथं राहतो, या समाजासाठी कुठला पक्ष काम करणार आहे याची चाचपणी आमची सध्या सुरू आहे. आणि जो पक्ष आम्हाला प्रामाणिकपणे शब्द देईल की आम्ही इथल्या कष्टकरी कामगार श्रमिक लोकांच्या हाताला काम देऊ, इथला घरकुलचा प्रश्न असेल, नाल्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आम्ही हक्काने सोडू, अशा पक्षाला ताकद देण्याचं काम श्रमिक महासंघ करेल. बघू 2 दिवसामध्ये काय काय प्रक्रिया होती. कार्यकर्त्यांसोबत चर्चा चालू आहे आणि आमची चर्चा पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही आमची दुसरी भूमिका आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू किंवा मांडू.